स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या घराची सजावट खूप आवडीने करतो. पण घरचा सर्वात महत्त्वाचा कोपरा म्हणजे आपले देवघर. देवघर हे केवळ फोटो किंवा मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ते संपूर्ण घराचे ऊर्जा केंद्र आहे. जशी आपल्या शरीराची ऊर्जा आपल्या मनावर अवलंबून असते, तशीच घराची सकारात्मकता देवघराच्या रचनेवर आणि तिथल्या स्पंदनावर अवलंबून असते. वास्तुशास्त्रानुसार जर देवघर योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने मांडलेले असेल तर घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते. या उलट देवघरात काही चुका झाल्या तर विनाकारण भांडणे, पैशांची चढचण आणि कामात अडथळे येतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आदर्श देवघराची रचना कशी असावी, देवाची मांडणी कशी करावी आणि कोणत्या नियमाचे पालन करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण देवघरातील एक छोटासा बदल तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतो. तर आपण जाणून घेऊया देवघरासाठी सर्वोत्तम दिशा. देवघर कोठे असावे हा सर्वात पहिला आणि पायाभूत प्रश्न आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची ईशान्य दिशा ही देवकोपरा किंवा ईशान्य कोपरा मानली जाते. या दिशेला साक्षात ईश्वराचा वास असतो, त्यामुळे देवघरासाठी ही सर्वात उत्तम दिशा आहे. जर ईशान्येला जागा नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा निवडावी. पूर्व ही सूर्याची दिशा असल्याने तिथून मिळणारी ऊर्जा सात्विक असते. दक्षिण दिशेला कधीच देवघर नसावे. तसेच बाथरूमच्या भिंतीला लागून किंवा पायऱ्यांच्या खाली देवघर कधीच बांधू नका, कारण तिथली नकारात्मक ऊर्जा पूजेला फळाला बाधा आणते. तर आपण जाणून घेऊया पूजेची स्थिती आणि देवांचे मुख. अनेकांचा गोंधळ होतो की पूजा करताना आपले तोंड कुठे असावे. पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. पूर्व दिशा ही ज्ञानाची आणि प्रकाशाची दिशा आहे, तर उत्तर दिशा ही समृद्धीची आहे. साहजिकच देवांचे तोंड पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे येईल अशा प्रकारे मांडणी करावी. यामुळे तुमची आणि देवाची ऊर्जा एकमेकांशी जुळली जाते आणि एकाग्रता वाढते. देवघर कशाचे बनलेले असावे यालाही महत्त्व आहे. शक्य असल्यास देवघर सागवानी लाकडाचे असावे. सागवानी हे नैसर्गिक तत्व असून सकारात्मक ऊर्जा शोषून घेते. संगमरवरी देवघरसुद्धा चांगले मानले जाते. देवघराच्या भिंतींना पांढरा, फिकट पिवळा किंवा हलका निळा रंग द्यावा. हे रंग शांततेचे प्रतीक आहे. गडद रंग देवघरात वापरू नका. देवघर जमिनीपासून थोडे उंचावर असावे. देवांचे पाय आपल्या हृदयाच्या उंचीवर किंवा त्यापेक्षा थोडे वर असावे. देवांना जमिनीवर कधीच ठेवू नका. मूर्ती आणि फोटोची मांडणी कशी करावी हे आपण जाणून घेऊया. मध्यभागी आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असावी. त्यानंतर उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला इतर पंचायतन देवता असाव्यात. देवघरातील मूर्ती खूप मोठी नसावी. मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि शुद्धीकरणाचे नियम खूप कडक असतात, जे सामान्य घरात पाळणे कठीण होते. ज्या मूर्तीला तडा गेला आहे किंवा ज्या फोटोची काच फुटली आहे असे फोटो देवघरात ठेवू नका. ते त्वरित विसर्जित करा. एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा फोटो समोरासमोर कधीच ठेवू नका. तर आपण जाणून घेऊया देवघरातील महत्त्वाच्या वस्तू. काही वस्तू देवघरात असणे अत्यंत शुभ मानले जाते. जसे की कलश. तांब्याचा किंवा चांदीचा कलश ज्यावर नारळ आणि आंब्याची पाने आहेत तो ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे. शंखाची रोज पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. अखंड तेवत राहणारा नंदादीप घरातील नकारात्मकता जाळून टाकतो. तो देवांच्या उजव्या बाजूला असावा. देवासमोर नेहमी एका लहान तांब्याचे शुद्ध पाणी ठेवावे. हे पाणी रोज बदलावे आणि जुने पाणी झाडांना टाकावे. तर आपण जाणून घेऊया देवघरात कोणत्या गोष्टी ठेवू नये. अनेकदा आपण कळत नकळत काही चुका करतो, ज्या गोष्टी वास्तुदोष निर्माण करतात. आपल्या पूर्वजांचे मृतांचे फोटो देवघराच्या फोटोसोबत लावू नका. ते दक्षिण भिंतीवर वेगळ्या ठिकाणी लावावेत. पाकिट, बेल्ट किंवा चामड्याची कोणतीही वस्तू देवघराजवळ नेऊ नका. अगरबत्तीची राख किंवा वाळलेली फुले तिथे साठवून ठेवू नका. दररोज स्वच्छता करा. ज्या अगरबत्तीमध्ये बांबूचा वापर केला जातो ती टाळावी. त्याऐवजी नैसर्गिक धूप किंवा कापूर वापरावा. स्वामी समर्थांना स्वच्छता अत्यंत प्रिय होती. रोज सकाळी देवांचे फोटो स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत. मूर्तींना स्नान घालावे. दिवसातून 2दा देवांची आरती किंवा किमान दिवा अगरबत्ती लावून शुभंकरोती म्हणावी. देवघराजवळ बसून कधीही रडू नका, भांडू नका किंवा कोणाचीही निंदा करू नका. तिथे बसून केवळ नामस्मरण करावे, जेणेकरून तिथली सात्विकता लाभेल. स्वामींचा फोटो देवघरात अशा ठिकाणी ठेवा जिथून त्यांचे डोळे तुमच्याकडे पाहत आहेत असे वाटेल. स्वामींच्या फोटोसमोर नेहमी थोडे अत्तर किंवा सुगंधी फुले ठेवावीत.
स्वामी हे परब्रह्म असल्याने त्यांच्या चरणापाशी बसून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनावर विश्वास ठेवून तिथे मंत्र बसून जाप करावा. भक्तहो, देवघर हे घराचे हृदय आहे. जर हृदय सुदृढ असेल तर शरीर चांगले राहते. तसेच जर देवघर चैतन्यमय असेल तर संपूर्ण घरात सुखसमृद्धी नांदते. आजच्या या व्हिडिओत सांगितलेले बदल तुमच्या देवघरात करून पहा आणि तुम्हाला येणारे सकारात्मक अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या देवघराची मांडणी कशी आहे किंवा तुम्हाला वास्तूबद्दल काही शंका आहे का? कमेंट करा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमचे घर नेहमी आनंदाने सकारात्मक भरलेले राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.